लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा, मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतंय देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण मराठा उपोषण आनंद काशीद यांचं उपोषण चालू आहे या ठिकाणी आपण आलो. या ठिकाणी 5वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती खालावली आहे. सकाळी त्यांनी औषध उपचारासाठी देखील नकार दिलेला आहे. या संदर्भात सर्व ज्येष्ठ मंडळी असेल किंवा काही फाउंडेशनचे, वुडन फाउंडेशनचे सचिव आपल्या बरोबर आहेत. सर, तब्येत आज 5वा दिवस आहे, तब्येत खालावली आहे आणि उपोषण तर चालू आहे, मराठा आरक्षणाचं उपोषण चालू आहे. काय सांगता येईल सर? सर्वप्रथम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या हितासाठी, त्यांच्या बाळगोपाळांसाठी मनोजदादा जरांगे साहेब जे आंदोलन करत आहेत, ज्यावेळेस त्यांनी आंदोलन केले त्यावेळेस आमचे बार्शीचे स्नेही श्री शिवश्री आनंदजी काशीद साहेब प्रत्येक वेळेस हे आंदोलन करतात आणि त्यांच्या आंदोलनाला आम्ही प्रत्येक वेळेस भेट देतो. त्याचाच भाग म्हणून आज मुस्लिम समाजाचे एक प्रतिनिधी म्हणून आम्ही आमचे बंधू इथं आलो आणि आमच्या समाजाच्या वतीनं त्यांच्या तब्येतीला आणि त्यांच्या मागणीला यश यावं ईश्वरचरणी हीच प्रार्थना व्यक्त करतो आणि मुस्लिम समाजाच्या वतीने त्यांना आणि त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो. पाहिलं तर की आज 5वा दिवस, पूर्वीपासून बऱ्याच संघटनेने असू देत किंवा सामाजिक कार्यकर्ते असू देत, सर्वांनी या ठिकाणी पाठिंबा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्वांनी पाठिंबा देखील केलेला आहे. परंतु आज कुठेतरी तब्येत खालावली असं कळल्याच्या नंतर ज्येष्ठ मंडळी जे आहे ते त्यांना भेटण्याकरता आलेले आहेत. काय सांगता येईल काका, आज 5वा दिवस आहे मरण उपोषणाचा आणि या ठिकाणी आनंद काशीद झगडतायत. त्यांच्या तब्येतीचा आज 5वा दिवस आहे किंवा त्यांची तब्येत आज सकाळी बिघडलेली आहे आणि विशेष सांगायचं म्हणणे की त्यांनी औषध उपचार घेण्यासाठी देखील नकार दिलेला आहे. काय सांगता येईल? आज जवळजवळ 2 वर्षाचा कालावधी होत आलेला आहे. आंतरवालीत बी मनोज दादा बेमुदत उपोषणाला बसतात. त्याचबरोबर आपल्या बार्शी तालुक्यामधून आनंद काशीद सरांचा ही 4थी ते 5वी वेळ आहे. त्या वेळेला बी आज 5वा दिवस आहे आमरण उपोषणाचा. तरी सरकारचा किंवा शासकीय कोणीच इकडे फिरकालेला नाही किंवा जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी सुद्धा इथं कसलीही चौकशी केली नाही. तरी आमची शासन दरबारी एकच विनंती राहील की किमान मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं, हीच मराठा समाजाची मागणी आहे. काय सांगता येईल की आज 5वा दिवस आज पाहिला असेल आणि सातत्याने हे आमरण उपोषण चालू आहे, परंतु लढ्याला कुठेतरी यश येत नाही असं वाटतं आहे. काय सांगता येईल? आज 2 वर्ष झालं उपोषण चालू आहे. तर आमची प्रथम काशीद सरांना आम्ही बऱ्याच वेळा विचारलं तर ते म्हणजे दादा ज्या वेळेस सोडतील त्यावेळेस मी हा प्रश्न, स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण दादा जोपर्यंत उपोषण सोडत नाही तो मी उपोषण सोडणार नाही. पहिल्याच की कुठेतरी तीव्र भावना आहेत, म्हणजे उपोषण करून आज 2 वर्ष होत आहे आणि कंटिन्यू सातत्याने उपोषण करून देखील कोणत्याही प्रकारचा ठोस असा काही त्यांच्याकडून शासनाकडून मिळत नाही. त्या संदर्भात या ठिकाणी तीव्र भावना व्यक्त केलेल्या आहेत. आपल्या बरोबर आनंद काशीद आहे जे की आज उपोषण करत आहेत, त्यांची तब्येत खालवली आहे. बघूया आपल्या बरोबर ते बोलतायत का. आज 5वा दिवस आहे आणि सकाळी डॉक्टर आले होते परंतु त्यांनी उपचारासाठी नाकारलेला आहे. तब्येत बरी आहे का? डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली त्याच्यामध्ये तर निगेटिव्ह सगळे रिपोर्ट आले आहेत. पण रिपोर्ट कसे काही येणार किंवा तब्येत किती का ढासळेना, समाजाचा हा लढा जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत आम्ही लढणार. जरांगे पाटलांच्या सोबत बार्शी तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा समाज उभा राहणार. त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा कितीही त्रास झाला तर 100% जरांगे पाटलांच्या सोबत उभा राहू आणि मराठा समाजाला न्याय या सरकारकडून मिळवून घेऊ एवढे या निमित्तानं सांगतो. सरकारला हात जोडून विनंती आहे की मराठा समाजाचं आणि सर्व महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचं दैवत जरांगे पाटलांच्या प्रकृती अतिशय चिंताजनक असल्यामुळे त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करावा. पाहिलं की या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे किंवा अंगामध्ये प्राण आहे तोपर्यंत मी आमरण उपोषण करणार आणि जरांगे पाटलाची देखील तब्येत खालावली आहे. त्या ठिकाणी देखील सरकारनं लक्ष द्यावं आणि जी काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या आणि त्यांची देखील तब्येतीची काळजी शासनाने घ्यावी आणि यांचं देखील उपोषण सुटावं असं या ठिकाणी विनंती करत आहेत. आपण पाहिलं असेल की आपल्याला जर 1 तासभर जेवायला उशीर झाला असेल तर आपलं डोकं दुखते किंवा बऱ्याच आपल्याकडे वेदना होतात, परंतु जर
5-5 दिवस असं मरण उपोषण करायचं असेल तर काय वेदना होत असतील ते आपण विचार देखील करू शकत नाही. अशा प्रकारचे यांच्या वेदना चालू आहेत. आणि जसा पहिल्या दिवसाचं पाहिलं असेल आणि आजची परिस्थिती असेल तर बऱ्यापैकी ढासळलेली परिस्थिती आपल्याला जाणून येत आहे. आणि सरकारनं कुठेतरी असं गांभीर्य लक्षात घ्यावं आणि मनोज जरांगे पाटलाचं असू देत किंवा आनंद काशीद यांचं असेल ते उपोषणाला कुठेतरी न्याय देऊन त्यांना त्यांचं जे आश्वासन आहे त्याला कुठेतरी न्याय द्यावा आणि त्यांच्या उपोषणाचा सुटकारा द्यावा असं या ठिकाणी विनंती करतो. कॅमेरामॅन समी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजश्री शाहू महाराज की जय.